ज्या अर्थी तुम्ही खरात प्रकरणावर गंभीर नसता त्या अर्थी लोकांना तुम्ही एका अर्थाने गुन्हे करण्याची सूट देत आहात का? मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोजर चालवला गेला. अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे. पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवणारं सरकार खरातचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादाने टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोजर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं. पण तसाच बुलडोजर खरातच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे. फक्त खरातच्या फार्म हाऊसवर का हा बुलडोजर चालवावा? खरातशी आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोजर चालवला गेला पाहिजे. कारण महिला लैंगिक शोषणाची एवढी सगळी प्रकरणं येताना आमचे काही प्रश्न राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी आहेत. 20 तारखेला तुम्ही चाकणकरांचा आयोगाचा राजीनामा घेतला. हा तुमचा महायुती म्हणून निर्णय होता, ती जबाबदारी तुम्ही केली. पुढच्या 8 दिवसानंतर तुम्ही त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला. हा तुमचा पक्षाध्यक्ष म्हणून निर्णय होता, ती तुमची पक्षाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. तुमच्या पक्षाची प्रतिमा तुम्हाला वाचवायची होती, तुम्ही तो निर्णय घेतला. पण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय जबाबदारी घेतली? या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून, या राज्यातील महिलांना आश्वस्त करणारं नेतृत्व म्हणून तुम्ही काय जबाबदारी पार पाडली? सुनेत्रा वहिनी, मला मान्य आहे की आधीचे दिवस काही गडबडीत गेले, दादा गेले, सहानुभूती, सगळं ठीक आहे. पण आता निवडणुका लढताय तुम्ही, आता काही काम नाहीये तुमच्याकडे दुसरं. पण निवडणुकांच्या पेक्षाही महत्वाचा प्रायोरिटीचा विषय महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय पावलं उचलली? कारण चाकणकरांवरची अध्यक्षपदावरून काढण्याची जी कारवाई आहे ही कारवाई तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून केलेली आहे. पण महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून चाकणकरांच्या अटकेसाठी एक तत्पर कारवाई करण्याचा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे, जो तुम्ही अजूनही घेतलेला नाही. हे फार विशेष आहे. महिला आयोग हा महिला बालकल्याण विकास खात्याच्या अंतर्गत येतो. आदिती तटकरे, तुम्ही काय भूमिका अदा केली? ज्या तटकरे निवडणुकीच्या प्रचारात म्हणताहेत की आम्हाला सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करायचंय, तुम्ही तुमच्या नेत्यांना काय करायचंय ते करा, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महिला नेत्या म्हणून आधी तुम्ही सक्षम आहात का ते ठरवा. फक्त नेत्यांची भाटगिरी करणं आणि किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार एवढं करणं थांबवा. मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षींबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? की आम्ही असं समजायचं का की तुम्हाला जिथे मंत्री करणाऱ्या अजितदादांबद्दलच तुम्हाला काही पडली नाही, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय तुम्ही कारवाई करणार आहात? जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही, दादांच्या बद्दल FIR व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय? एक तरी वाक्य तुमच्या प्रचार सभा आणि सोकॉल्ड तुमच्या बिझी शेड्यूल मधनं बोला ना त्याच्यावर.